राम कृष्ण हरे जय जय 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 राम कृष्ण हरे रूप पाहतालोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा ओ माधवा बरवा रूप पाहतालोचनी सुख झाले ओ साजनी तो हा पाहतालोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा रूप पाहतालोचनी सुख झाले ओ साजनी तो हा त्रिभुवने उदार भोळा राजा श्री शंकर भोळा राजा श्री शंकर भोळा राजा श्री शंकर त्रिभुवने उदार भोळा राजा श्री शंकर भोळा राजा श्री शंकर भोळा राजा श्री शंकर जे चित्ती जया वासना
पुरवन त्याचे क्षणा जे चित्ती जया वसना पुरवन त्याचे क्षणा जे चित्ती जया वसना पुरवन त्याचे क्षणा पुरवन त्याचे क्षणा पुरवन याचे कुळ न पाहे पाही वास कैलासी त्या देई वास कैलासी त्या देई वास कैलास जे चित्ती जया वसना पुरवन त्याचे क्षणा जे चित्ती जया वसना पुरवन त्याचे क्षणा जे चित्ती जया वसना पुरवन त्याचे क्षणा पुरवन त्याचे क्षणा पुरवन एका जनार्दनी सोपे शिवनाम पवित्र जपे शिवनाम पवित्र जपे शिवनाम एका जनार्दनी सोपे शिवनाम पवित्र जपे शिवनाम पवित्र जपे शिवनाम जे चित्ती जया वसना पुरवन त्याचे क्षणा जे चित्ती जया वसना पुरवन त्याचे क्षणा जे चित्ती जया वसना पुरवन त्याचे क्षणा पुरवन त्याचे क्षणा पुरवन त्रिभुवने उदार भोळा राजा श्री शंकर जे चित्ती जया वासना पुरवणी त्याची क्षणा याते कुळ न पाहे काही याते कुळ न पाहे काही वास कैलासी त्या देई जे चित्ती जया वासना पुरवणे त्याची क्षणा एका जनार्दनी सोपे शिवनाम पवित्र जपे जे चित्ती जया वासना पुरवणे त्याची क्षणा पांडुरंगा करू प्रथम नमन
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारुनी आता विठ्ठल विठ्ठल. प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता, चरणावरी ठेवणी माता साष्टांगी आता दंडवत विठ्ठल विठ्ठल. नमो बाळू मामा नमो विश्वरूपा, नमो बाळू मामा नमो विश्वरूपा. अपराम उपमाय बाबा, नमो बाळू मामा नमो विश्वरूपा. अपार अमोपा माय बापा. त्रिभुवने उदार, त्रिभुवने उदार भोळा राजा श्री शंकर. जे चित्ती जया वासना पुरवणी त्याची क्षणा. प्रस्तुत ज्ञानेश्वरीचे शुद्ध करण्यास उच्च दर्जाचे विपुल साहित्य निर्माण करणारे संत कवी आणि भारुडातून समाजाचे प्रबोधन करणारे समाज सुधारक शांती ब्रह्म संत पदाला पोचलेले सत्पुरुष उच्च कोटीचे समाज सुधारक महान संस्कृत भाषेचे गोड असे अभ्यासक अशा अनेक गुणाने संपन्न असणारे व्यक्तिमत्व म्हणजे गुस्त्राश्रमी माय मराठीचे सुपुत्र दयेचे सागर शांती ब्रह्म संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा अभंग भगवान शंकराच्या स्वभावाचा वर्णन करणारा विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात माझा भगवान श्री शंकर त्रिभुवनामध्ये उधार आहेत, भोळे आहेत आणि ते राजे आहेत असा अभंगाच्या पहिल्या चरणाचा अर्थ. त्रिभुवनी उधार भोळा राजा श्री शंकर. हा श्री शंकर राजा हे भोळा आहे, ती वासना भक्ताची आहे, ती एका क्षणात पूर्ण करतात असा अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा अर्थ. जे चित्ती जया वासना पुरवणे त्याची क्षणा. समाजाने प्रश्न केला महाराजांना, महाराज तुमचे भगवान शंकर उदार आहेत हे आम्हाला कळलं, पण ह्या मृत्यू लोकामध्ये 18 पगड जातीचे लोक आहेत. ह्या 18 पगड जातीच्या लोक वेगवेगळ्या प्रकारे आहेत. मग तुमचे भगवान शंकर फक्त शैवांना देतो, वैष्णवाला देत नाही का? वैष्णवाची भक्ती स्वीकार करीत नाही का? त्यावेळेस माझे एकनाथ बाबा म्हणतात काहीच फात नाहीत, माझे जात फाणार नाहीत, गोत फाणार नाहीत, काहीच फाणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल. जाती कुळ गोत्र न पाहे शंकर, जाती कुळ गोत्र न पाहे शंकर. माहेर स्वामी माझा जाती कुळ गोत्र न पाहे शंकर, भक्ताचे माहेर स्वामी माझा. जात पाहणार नाही, गोत पाहणार नाही, काहीच पाहणार नाहीत महाराज अशा तिसऱ्या चरणाचा अर्थ. विठ्ठल विठ्ठल. समाज प्रसन्न झाला महाराज. तुम्ही म्हणताय ना आमच्या भगवान शंकराला काही लागत नाही, मग काही अडचण नाही, आम्ही देखील भक्ती करायला तयार आहोत, पण आम्हाला नेमकं काय करावं लागल? त्यावेळेस महाराज संत महात्म्यांनी सोपं करून सांगितले. सोपेवर मामा सांगितले संते, टाळ दंडे हाती घेऊन नाचा. सोपं सांगितलं. काय सांगितले? सोपं नाही. एकनाथ बाबा म्हणतात फक्त सोपं शिवनाम आवडीनं जपा. एका जनार्दनी सोपे शिवनाम पवित्र जपे. जे चित्ती जया वासना पुरवणी त्याची क्षणा असा अभंगाच्या चौथ्या चरणाचा अर्थ. असा अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ झाला. आपलं कीर्तन जा घरला. विठ्ठल विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा.
तुम्हाला सर्वांना कीर्तन तर ऐकायला येतच ना, फक्त एवढंच काम थोडं हातानं टाळी वाजवा. तरी पण कुणाचं काय नाव राहिलं असेल तर गावकरी, टाळकरी, माळकरी, पारेकरी, विनेकरी, मोबाईल बघणारे, घरी झोपलेले, पत्या खेळणारे, व्हॉट्सअप बघू आलेले, फेसबुक बघू आलेले, मालिका बघू आलेले, कांदे काढाय गेलेले, आले आले, गेले आले, खाली आले, पेले आले, सर्वांच्या पायावर सर्वांनी टाळ्या वाजवा महाराजांसाठी. उग जमत नाही हो, तेवढ्या लांबून इथं यायचं म्हणजे काहीतरी दाखवलं पाहिजे ना, नाही तर काय कामाचं महाराज. चला, आपलं जे कीर्तन लाईव्ह आहे का रेकॉर्ड आहे? आपलं हर हर महादेव यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर नवनवीन प्रकारचे अभंग, त्या अभंगावर चिंतन, विनोद, कीर्तन आणि अभंग चाली सर्व आहेत. जर कुणाला हे कीर्तन ऐकावासी इच्छा झाली तर हर हर महादेव यूट्यूब चॅनल असं नाव टाकून सर्च करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि डाउनलोड करा. विठ्ठल विठ्ठल. ऐका, कीर्तनाला सुरुवात झाली, ध्यान देऊन ऐका. संत श्रेष्ठ एकनाथ महाराज पैठणकर. बर का दादा, आता मी तुमच्याकडेच बघून कीर्तन सांगणार आहे, कारण का हेला जवळ या म्हणलं तर हे थोडस लांब बसले, त्याच्यामुळे माझी रेंज तिथवर जाते का नाही की ह्याची मला थोडीशी शंकाच आहे. म्हणून तुम्ही थोडस माझ्यासोबत बोलत चला. माणसं थोडीच असावं पण फ्रेश तोंडाचे असावं. माणसं खंडीभर असते तर पण आळणी तोंडाचे का असे. त्याचं तोंड बघितलं की कीर्तन नको, काही नको, आलेल्या गाडीत वापस जाऊ वाटते महाराज. दिसते तर तसं फोडीली गोरी तैसा दिसे. हा, तुम्हाला माहितच आहे. विठ्ठल विठ्ठल. संत श्रेष्ठ एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, या त्रिभुवनामध्ये माझे भोळे राजे भगवान शंकर हे उदार आहेत. उदार वेगळं आणि उद्धार वेगळं हे ध्यानात ठेवा. उद्धार म्हणजे त्या माणसाचं कल्याण केल्या जाते, आणि कल्याण जर केलं तर त्या माणसाचा काय होतो? उद्धार होतो. आणि उदार म्हणजे मोकळं अंतकरण, उदार अंतकरण. विठ्ठल विठ्ठल. मग या त्रिभुवनामध्ये माझे राजे भगवान शंकर हे उदार आहेत म्हणतात महाराज. आपल्याला अभंगाचा पहिल्या चरणावर विचार करायचा आहे का? त्याचं कारण असं आहे की हा अभंग कधीच नाही भांगणारा तो अभंग आहे. या अभंगावर हजारो कीर्तनकार वेगवेगळ्या पद्धतीनं कीर्तन करू शकतात. विठ्ठल विठ्ठल. महाराजांचं मोकळं मोकळं म्हणणं आहे, भगवान शंकर त्रिभुवनामध्ये उदार आहेत. ते कसे आहेत तर भोळे आहेत, आणि ते कसे आहेत तर राजे आहेत. इथं थोडासा प्रश्न असा आहे दादा, भोळा राजा असू शकतो का? बोलत चला, तुम्ही खालचे पण बोलत जा. भोळा राजा असू शकतो का? आणि जे राजा आहे ते भोळा असतो का? नाही. मग याचं समीकरण बसवायचं कसं? या त्रिभुवनामध्ये राजे उदार आहेत, भोळे आहेत आणि राजे आहेत. त्याचं कारण असं आहे महाराज की भगवान शंकर उदार आहेत, भोळे म्हणजे आपल्या भक्तासाठी भोळे आहेत,
ना राजे म्हणजे या त्रिलोकाचे राज्य आहेत. या 2-3 मुद्द्याचा आपल्याला थोडं शॉर्टकट मध्ये विचार करायचा आणि कीर्तन सोडून द्यायचे. विठ्ठल विठ्ठल. आता त्रिभुवन कोणती ऐका? स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ ह्या त्रिभुवन. आता स्टेप बाय स्टेप थोडासा विचार करू. या त्रिभुवनामध्ये कोण आहेत? उदार आहेत. मग उदार आहेत. समाजाने प्रश्न केला महाराजांना, महाराज उदार आहेत, उदार आहेत तुम्ही असं सांगता, पण तुमच्या भगवान शंकरानं काय उदारता केली? कोणाला काय दिलं? कोणाचं कल्याण केलं? ह्याचं आम्हाला थोडस मोकळं करू सांगा, म्हणजे तुमचे भगवान किती उदार आहेत हे आम्हाला कळेल. विठ्ठल माझ्या नाथबाबाने दृष्टांत दिले तो भरपूर, पण आपल्या वेळेमध्ये बसतील तेवढे सांगतो. उदार याच्यावर जेवढे बसतील तेवढे सांगतो, भोळे याच्यावर बी जेवढे बसतील तेवढे सांगतो, आणि राजा ह्याच्यावर बी जेवढे बसतील तेवढे सांगतो. तुम्ही म्हणाल सगळं सांगा तर पाटाची चांदणी निघल, त्याच्यामुळे आपलं उग टच करीत करीत पुढे निघतो. म्हणा की विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान शंकर तपाला बसले होते. आई साहेब यायच्या, नाथबाबा सांगते बर का. नाथबाबा म्हणतात भगवान शंकर तपाला बसले असताना पार्वती आई साहेब आल्या आणि भगवान शंकराला म्हणाल्या, मालक नाथ तुम्ही सर्व देवांची देव आहेत, देवाआदी देव महादेव आहेत. तुम्ही जे ध्यान करता, जे तुम्ही देवाचं नामस्मरण करता, तुमच्यापेक्षा मोठा कोणता देव आहे? आणि जगाचे देव महादेव म्हणून तुम्हाला ओळखल्या जाते, आणि तुमच्या पेक्षा मोठा वरिष्ठ देव कोणता आहे? ते कोणतं ज्ञान आहे? मला कृपा करून सांगा. त्यावेळेस भगवान शंकर म्हणले, पार्वती मी तपाला बसलोय. इकडं लक्ष द्या बरं, इकडं लक्ष द्या. मी तपाला बसलोय, कधीतरी वेळ आल्यावर बघू, कधीतरी सांगतो मी तुला, आता मला तपाला बसू दे. बाया ऐकतात का? ऐकतात बाया? हो गावकरी मंडळ तुमचे ऐकतात का बाया? हा लवकर ऐकतात का? नाही? काही बसलेले माणसं नसतील, बसू दे नाहीतर जाईल उठून. तसा काय नाही, मी परभणी जिल्ह्यातला आहे, मला थोडासा विनोदी स्वभाव आहे म्हणून थोडस चुटके मारायचा नाद आहे. म्हणा की आमच्या नदीचं पाणीच तसलं आहे, विनोदी मारायचं. विठ्ठल विठ्ठल. का तुमची बायको असू द्या, माझी बायको असू द्या, गायकाची बायको असू द्या, विनेकऱ्याची बायको असू द्या, पेटी मास्तरची बायको असू द्या, मुसळे तुमची बायको, झालंच नाही बिचाराला, त्याला अनुभवच नाही, कोणाचीच बायको ऐकत नाही. हा ऐकते का? हा इकडं जुने वारकरी ऐकतात का? हा कोणीच ऐकत नाही महाराज, कोणाचीच बायको ऐकत नाही. तेव्हा का बाहेर कडक कपडे येत, घरी गेलं नाही. माझं लग्न झालं, आता होणारच की, मी काय पुरुष नाही का काय? माझं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर 1 महिन्याला कीर्तन आलं मला बर का. कीर्तन आल्यानंतर माझी मंडळी म्हणली चला की मला माहेरला नेऊन सोडा. मी म्हणलं काही अडचण नाही, तुझ्या गावाच्या पलीकडं माझं कीर्तन आहे आणि तुला तुझ्या गावामध्ये सोडतो, तिथून माझं कीर्तनाला जातो. बसवली बायको गाडीमध्ये, असं धोतर, गोरू शर्ट, फेटा. बायको सोडली.
सोडल्यानंतर 2-4 दिवसाला तिला घ्यायला गेलो. लक्ष देऊन ऐका बरं का, 4Gचं कारण ठेवून ऐकलं तर ध्यानात येते, नाही तर येत नाही महाराज. ऐका. गेल्यानंतर मला म्हणले मालक तुमच्या पाया पडते. मी म्हणलं आशीर्वाद. माझं एक काम ऐका की. मी म्हणलं काय? तुम्ही मला इकडं माझ्या माहेरला सोडा येताना धोतर आणि पटका घालत जाऊ नका. मी म्हणलं का? ते म्हणले तसं नाही व, माझ्या मैत्रिणी म्हणल्या काय ग नवऱ्याला घेऊन यायचं तर सासऱ्यालाच घेऊन आलीस. कसं करावं आता, अशा बायका विठ्ठल पार्वती आई साहेब ऐकत नव्हती. हा आपला विषय चाललाय. मला थोडस फवारा मारलं म्हणजे किडे मरतेत, लोक ध्यान देऊन ऐकत आहेत. मला थोडासा विनोदी नाद नाही. पण महाराज मी काही दिवसानंतर कीर्तन करत होतो. काही दिवस होऊन गेले. प्युअर आध्यात्मिक कीर्तन करायचं. माझ्या पुढे कोणीच नाही बसायचं. आता 3 प्रकारचे लोक झालेत. एकाला विनोद आवडतो, एकाला आध्यात्मिक आवडतो आणि एकाला विनोद बी आणि आध्यात्मिक बी आवडतो. म्हणून आम्ही ह्याची सांगड घातली. बायको ऐकत नाही. पार्वती म्हणायची सांगा ना. तुमच्या अशाच लाडात येतात काय? सांगा ना प्लीज, सांगा ना. भगवान शंकर म्हणले येडे माझ्या नादाला लागू नको, मला तपाला बसू दे. तपाची वेळ झाल्या लाडाला येऊ नको. भगवान शंकराला दम खाऊ दिलं नाही. आणि पार्वती आई साहेब म्हणले मालक चला हो, मला काय ज्ञान आहे सांगा. तुमच्यापेक्षा मोठा देव कोणता आहे त्याचं मला तुम्ही कृपा करून ज्ञान सांगा. त्यावेळेस भगवान शंकर म्हणले ह्याला सांगितल्याशिवाय जमणार नाही. भगवान शंकरानं म्हणले चल कुठं, ज्या ठिकाणी महाराज झाड झुडप नाही त्या ठिकाणी भगवान शंकराने आई साहेबाला घेऊन गेले. कुठं? शिरसिंधूचे पैलत्री, शक्तीची करण कोहरी. शिरसिंधू म्हणजे सागर. सागराच्या तीरावर महाराज आमच्या पार्वती आई साहेबाला नेलं आणि त्या स्वरावरावर त्या सागराच्या तीरावर बसून पार्वती आई साहेबाला भगवान शंकर सांगत होते शक्तीची करण कोहरी. करण कोहरी म्हणजे कानामध्ये सांगत होते. काय सांगत होती? जे ज्ञान आहे, खरं ज्ञान महाराज तिथं उगम झालंय बघा. आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज आदिनाथ उमा बीज प्रगटले, मचिंद्रा लादले सहज सिद्धी. आदिनाथ उमा म्हणजे आदि ज्ञान आहे. उमा म्हणजे पार्वती आई साहेब. तिच्यापेक्षा ज्ञानाचा उगम झाला. जुन्या काळामध्ये म्हातारे माणसं आपल्या नातवाला गोष्ट सांगायचे. असा स्लॅपावर बाज टाकून आपलं थोडस, माझी भाषा कळते ना, भाषा आमची थोडीशी मराठवाड्यामधली भाषा आहे, इकडली थोडी भाषा वेगळी आहे, थोड्यामुळं थोडस बदल होते, समजून घ्या. तसं भाषेमध्ये लय फरक पडते महाराज. आम्ही एका ठिकाणी गेलो, जेवाय बसले, एक माता मावली आली, म्हणली महाराज तुम्हाला चटका देऊ का? चटका. मी म्हणलं चटका काय भानगड असते? मी म्हणलं माय मी कीर्तन करायला आलो, तुझा काय चटका खायला आलो नाही, मला कीर्तन करू दे, गुणानं जाऊ दे. पण
माझ्यासोबत बसलेले होते काय महाराज मंडळी. मी म्हणलं चटका नेमकं काय भानगड आहे बघता. मी म्हणलं आई हेला द्या चटका. महाराज त्या म्हातारीनं उलताण्यावर हिरव्या मिरच्याचा ठेचा घेऊन आले. ती वाढली. मी म्हणलं आई मला वेगळ्या मुला चटका. माहीतच नाही ना भाषेमध्ये फरक. विठ्ठल विठ्ठल. गोष्ट सांगत असताना आजोबा आपल्या नातवाला सांगत, नातवाला म्हणत होते बाळा मी तुला गोष्ट सांगायला तू फक्त ह म्हण. काय म्हण? ह म्हण. ह म्हणलं की पुढची गोष्ट सांगायची. तसे माझे भगवान शंकर पार्वती आई साहेबाला गोष्ट सांगत होते. ते ज्ञान कोणतं आहे ते सांगत होते महाराज. पार्वती आई साहेब ह म्हणायची. पार्वती आई साहेब ह म्हणायची. पण ह म्हणता म्हणता तिला झोपली. ती झोपली. का झोपली? त्याचं कारण असं आहे की ओरिजिनल ज्ञान आहे ते कुणाला पचत नाही बघा. का पचत नाही त्याचं कारण बघा. ओरिजिनल कीर्तन जर तुम्हाला करायचं असेल तर नामसंकीर्तन आहे. मी निस्ती रामकृष्ण हरी सुरू केली इथं किती जण बसतील? नाही बसणार. त्याच्यामुळं ओरिजिनल हे पचत नाही. तूप देखील पचत नाही. मी एक दिवशी पंक्तीमध्ये तूप खाल्लं. त्याला पचायची ताकद पाहिजे. आमचं चॅनल वालं गजानन आप्पा म्हणलं मलाही वाढा तूप. मी म्हणलं तुम्हाला जमतंय का तूप? हा म्हणले तुम्हाला जमतंय ना आम्हाला का जमना. वाढलं तूप वाढलं महाराज. तूप खाल्लं पण मला पचलं. पण ते लोटा घेऊन नदीला पडू लागलं. का? ओरिजिनल पचत नाही. विठ्ठल विठ्ठल. पार्वती आई साहेब झोपल्या. पार्वती आई झोपल्यानंतर माझे भगवान विष्णू म्हणजे सागरामध्येच राहतात ना ते. आणि सागरामध्ये राहिल्याबरोबर त्याने विचार केला ही कॅसेट कधी चालू होत नाही. ही ज्ञानाची कॅसेट कधीच चालू होत नाही. मग ही कॅसेट आपण रेकॉर्ड केली पाहिजे. का सांग का एकदा झालेल्या बातम्या डबल नसतात. मग हे ज्ञान भगवान शंकर सांगत आहेत. हे ज्ञान वाया जाऊ नये म्हणून भगवान विष्णूने महाराज कशाचं रूप घेतले हो? माशाचं रूप, सूक्ष्म रूप घेतलं आणि माशाच्या पोटामध्ये जाऊन पूर्ण ती कॅसेट ऐकायला लागली. मी का सांगालो? नाशिकच्या गोळ्या संपल्या माझ्या. इचू चावला मला. मी पिसाळलो का? नाही. भगवान शंकर किती उदार आहेत याचा आपल्याला विचार करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. थोडं हिशोबानं चालू द्या. पोळ्याचा बैल सजिल्याने ढुळूंग करू नका. ताला चालू द्या. हा म्हणजे मला आधी थोडस चुकलं की लगेच माझं फटकं ते बघा बाजूला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवान विष्णूने विचार केला हे ज्ञान वाया जाऊ द्यायचं नाही म्हणून माशाच्या पोटामध्ये सूक्ष्म रूप धारण केलंय. महाराज पूर्ण ज्ञान ऐकलं. ज्ञान ऐकलं झाल्यानंतर भगवान शंकर पार्वती आई साहेबाला म्हणले ए पार्वती. पार्वती म्हणल्याबरोबर तिनं झोपली. झोपल्याला दिसल्यानंतर भगवान शंकर त्रिशूळ घेऊन उठले. ही तर झोपली. मग यदोळवर मी तिचे ज्ञान सांगितलंय हे ज्ञान पुन्हा ऐकलं. कोण हुंकार देत होत? हे कुण चोरलं? असे माझे भगवान शंकर म्हणाले. त्यावेळेस महाराज भगवान शंकराने विचार केला आता ते देव आहेत. नेत्र झाकले आणि महाराज अंतर्दृष्टीनं पाहिलं तर हे भगवान विष्णूने ऐकलंय. कोण ऐकलं? भगवान विष्णूने ऐकलं. आणि भगवान विष्णूने ऐकल्यानंतर भगवान शंकराला वाटलं हे ज्ञान आमच्या भगवान विष्णूने घेतलंय. म्हणजे कुठं काय वाया गेलं नाही. कोणाकडे तरी आपल्या कीर्तनाची रेकॉर्डिंग आहे असं वाटल्यानंतर भगवान विष्णूला थोडासा अहंकार आला. का अहंकार आला? त्याचं कारण माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात ज्याच्याकडे अति ज्ञान आलं त्याला अहंकार येतो बघा. नवल अहंकाराची गुटी विशेष नलगे अज्ञानाचे पाटी सज्ञानाचे झोंबे कंटी नाना संकटी नाचवी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अहंकार आल्यामुळं माझ्या भगवान विष्णूनं काय केलं? माशाचं पोट फाडलं. अहंकार ज्ञानाचा या जगात सगळ्यात ज्ञानी मी आहे. अहंकार माशाचं पोट फाडलं आणि बाहेर आले. बाहेर आल्यानंतर माशाला विचार पडला की माझ्या पोटामध्ये राहून ज्ञान ऐकलंय
एवढं ज्ञान ऐकलं आणि जाता जाता माझं पोट फाडून गेलं, हे काय चांगलं केलं का? त्याला शिक्षा झाली पाहिजे म्हणून तो पोट फाडून गेल्याला कुठं आहे याचा शोध काढू लागले. याचा शोध काढता काढता तेच मासे आपल्या पंढरपुरामध्ये आले आणि पंढरपूर आल्यानंतर तिथं विठोबाचे 2 कान धरले. लोकांना बकळ प्रश्न केला मला, महाराज विठोबाच्या कानाला मासे का? हे माशाचं उत्तर असं आहे महाराज, त्या माशाचा गुन्हेगार माझा भगवान असल्यामुळं मकर कुंडल तळपती श्रवण कंटे कस्तुभ म्हणे विठ्ठल विठ्ठल. मग भगवान शंकराने विचार केला. तुम्हाला कळालंय की सगळ्याला काय चाललंय काय नाही आपलं कळालंय की? पुन्हा आमच्या सरजू भाऊला तुम्ही म्हणता अरे कुठलं आणलं होतं सोंग, आम्हाला काहीच कळालं नाही. काय सांगितलं की काय नाही की? उग त्याच्या जीवाला ताप नको मी गेल्यानंतर, त्याच्यामुळं थोडस कळालंय का नाही एवढं सांगा, नाही तर कुणाला काहीच कळत नाही. मी एका गावामध्ये म्हणलं तुमच्या गावासारखं मूर्ख गाव कोणतंच नाही, सगळ्या लोकांना टाळ्या वाजवल्या. बघा मूर्ख म्हणलं तरी टाळ्या वाजवल्या, म्हणजे एवढंही लोकांना काय कळत नाही असं म्हणलो नाही, पण उग विनोदानं सांगालो विठ्ठल विठ्ठल. आणि मग भगवान शंकराने विचार केला की हे ज्ञान आपल्याला परत येते का, याचं आपण बघू म्हणून त्यानं काय केलं महाराज, एक गुरु परंपरा सांगतो तुम्हाला म्हणजे आपल्याला गडबड व्हायची नाही. बघा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला आणि गोरक्ष वळला गहिनी प्रसाद ज्ञानदेवासा. चाल आली का ध्यानात? चाल. माझ्या पप्पाने गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. आमच्या महाराजाच्या अवतारावर जाऊ नका, आमच्या महाराजानं लई चाली पाठ केल्यात. उग तुम्हाला एक ऍडव्हर्टाईज दाखवल्यामुळे थोडी थोडी दाखवतात विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सुरुवातीला माझे भगवान शंकर हे गुरु झाले आणि भगवान विष्णू हे कोण झाले? शिष्य झाले. त्यानंतर भगवान विष्णू गुरु झाले आणि त्यानंतर भगवान शंकर शिष्य झाले. आणि महाराज निवृत्तीनाथ महाराजचा अवतार कोणाचा आहे? सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा महाविष्णू
सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर महाराज. भगवान शंकर म्हणजे निवृत्तीनाथ महाराज आणि भगवान विष्णू म्हणजे माझे ज्ञानोबाराय. माझ्या ज्ञानोबारायाला भगवान शंकराने पूर्ण ज्ञान दिलंय. किती ज्ञान दिलंय तर ज्ञानाचा राजा बनवले. ज्ञानांचा राजा गुरु महाराज ज्ञानांचा राजा गुरु महाराव मनते ज्ञान देव तुम्हाशी ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. किती ज्ञान दिलं महाराज. ज्ञानाचा चक्रवर्ती. बघा आपल्याला ह्याच्यावर थोडस पुढं बोलायचं आहे. उगाच शॉर्टकट म्हणून सांगतो. आपण जाणते पारमार्थिक माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांच्या सोहळ्यामध्ये जात असताना पालखीवर एक नाव वाचतंय. काय नाव वाचतंय वाचलंय कोणी? कैवल्य चक्रवर्ती साम्राज्य. म्हणजे जे चक्रवर्ती म्हणजे ज्ञानाचं टोक ज्या ठिकाणी संपते, ज्ञानाचं चक्र ज्याच्या भोवती फिरतय त्याला चक्रवर्ती म्हणतात. माझा दृष्टांत संपला. सिद्धांत ऐका. माझ्या भगवान शंकरानं उदार अंतकरणानं आपलं पूर्ण ज्ञान माझ्या ज्ञानोबारायाला दिले. इतके उदार आहेत. अभंगाचं पहिलं चरण. उदार तुम्ही भोळा राजा श्री शंकर, भोळा राजा श्री शंकर, भोळा राजा श्री शंकर, भोळा राजा श्री शंकर, भोळा राजा श्री शंकर.
अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात त्रिभुवनी उदार भोळा राजा श्री शंकर. किती उदार आहेत तर महाराज आपल्याकडं जेवढं ज्ञान होतं तेवढं माझ्या ज्ञानोबरायाकडे दिलं. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात महाराजांनी सांगितलं एक दृष्टांत एकनाथ महाराजांनी दिलाय. आता जवळजवळ कंप्लेट 9 वाजत आलेत. मी सारखं सारखं काय विचारतो की बाबा उग बोर होऊ नये. कसं आहे बघा लॉकडाऊन संपलं आणि मला एकच तारीख आली ते बी वर्ष श्राद्धाची. लॉकडाऊन मध्ये जेवढा अभ्यास केलाय तेवढा एकाच कीर्तनामध्ये सांगितला महाराज. आता उग तुम्ही घरचे आहेत जवळचे आहेत म्हणून सांगालो लांबलच्या असल्यावर सांगत नाही. पूर्ण ज्ञान एकाच कीर्तनामध्ये सांगून टाकलं माऊली. आणि कीर्तन चाललं जवळजवळ 3 तास. पावड्याचा खोऱ्याचा दांडा कळतो तुम्हाला खोऱ्याचा ते वळते ते खोऱ्याचा दांडा हातामध्ये घेऊन एक म्हातारा इकडून असं फिरत होतं इकडून असं फिरत होतं. माझं कीर्तन चांगलं चाललंय म्हणलं पण हे बाबा काय इकडून तिकडं फिरतेत. मी म्हणलं बाबा कीर्तन चांगलं सांगालोय तुम्ही बसा ना खाली. ते म्हणला तू चलू दे तुला काय बोललो का मी चल दे तुझा. मी म्हणलं काही अडचण नाही चलू देतो. मग बाबाची परवानगी आहे. दणकावून कीर्तन सांगायचं पुन्हा इकडून तिकडं तिकडून इकडं. मला सांगा वाघाच्या समोर जर गाय बांधल्यावर गायची अवस्था कशी होती तशी अवस्था माझी झाली. मी म्हणलं कुछ में काला आहे. अजून विचारलं म्हणलं बाबा एवढं गरुड पुराण चांगलं सांगालो बसा ना कीर्तनात. ते म्हणला तू हो चलू दे र पण तुला कुणा आणलंय त्याला हुडकालोय म्हणला मी घंटा झाला. अरे लगा 3 तास कुठं कीर्तन असते कारण म्हणला तुझा काहीच गुन्हा नाही पण तुझी तारीख कोण घेतली त्याला हुडकालोय मला. असं काही घडलं नाही पण उग विनोदानं सांगतोय. माझे शिवदास स्वामी म्हणले भगवान शंकर कसे आहेत उदार म्हणून ऐकील काने करजती पुराणे साही शास्त्रे उदार म्हणून ऐकले काने अन गरजती पुराणी 6 शास्त्र गर्जना करू सांगतात माझे भगवान उदार आहेत म्हणून. आता भोळा बघूता भोळा म्हणजे काय भानगड आहे महाराज. माझे भगवान इतके भोळे आहेत की आपल्या भक्तासाठी काही बी करायला तयार आहेत. काय बी म्हणजे काय बोर झाले का लई कीर्तन वाढवायचे का कुर्त घ्यायचे. जयला कीर्तन आवडले त्यानं हातवारी करा बरं. जयला कीर्तन आवडलं नाही त्यानं हातवारी करा. बरं आहे काही अडचण नाही. विठ्ठल माझे नाथ बाबा म्हणतात एक चोर होता. काय चोर होता बर का. आणि तो चोर चोरी करण्यासाठी गेलाय आणि चोरी करण्यासाठी गेल्यानंतर त्याची चोरी उघडी पडली आणि गावकरी लोक बॅटऱ्या घेऊन कंदील घेऊन त्या चोराच्या मागे लागलेत. ऐका
भोळा किती ह्याच्यावर सांगतोय बर का. कंडीला घेऊन माग लागले तो चोर धावत 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 पळत होता. तो पुढं पळत असताना वनामध्ये शिरला. वनामध्ये शिरल्यानंतर गावकरी म्हणले चोर आता काय सापडत नाही, चला वापस. वापस गेल्यानंतर हे वनामध्ये भटकत 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 एका जुन्या पौराणिक काळातलं मंदिर होतं, म्हणजे जुनं मंदिर. त्या जुन्या मंदिरामध्ये तो भक्त घुसला. कोण भक्त का चोर? काय एक म्हणतील भक्तच. चोर घुसला आणि चोर घुसल्यानंतर महाराज ते असा मोठासा घंटा होता. आता चोराचं लक्ष कशावर? चोरी करण्यावरच. ते म्हणला गावात जरी चोरी नाही झाली त्याच्यासाठी काय देवन धर्मन काय महाराज, त्याला फक्त एकच लक्ष, काय सोनं चोरायचं. सोन्याची घंटा होती आणि सोन्याची घंटा होती महाराज. ती सोन्याची घंटा काढायची कशी? हात पुरत नव्हता महाराज. ऐका, हात पुरत नव्हता. मग काय करायचं? ती पिंड होती बघा, तुम्ही अहिल्या देवीच्या हातामध्ये पिंड बघितली का? खाली एक डेरा असतो, वरी एक डेरा असतो, असतो का नाही? त्या प्रकार तशा प्रकारे ती पिंड होती आणि त्या पिंडीवर पाय दिलाय. माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं प्रमाण दिले बघा. चोरे पिंडी दिला पाय त्या पूजन ध्याये देव, त्या पूजन ध्याये देव, चोरे पिंडी दिला पाय त्या पूजन ध्याये चोरे पिंडी दिला पाय त्या पूजने ध्याय देव. महाराज चोरानं पिंडीवर पाय दिलाय कशासाठी? घंटा चोरण्यासाठी. आणि घंटा चोरण्यासाठी पाय दिल्यानंतर माझे भगवान शंकर कैलासावर हातामध्ये त्रिशूळ घेऊनच उठले. पार्वती आईसाहेब म्हणले कुठं? माझा भक्त आहे आणि माझी पूजा करण्यासाठी माझ्या पिंडीवर चढलाय. खरं सांगा कशासाठी चढलाय? कशासाठी चढला? चोरी करण्यासाठी चढला. आणि पार्वती आई साहेब म्हणले मालक, म्हणूनच तुम्हाला सगळ्या जगातले देव मानव सगळे भोळा शंकर भोळा शंकर भोळा शंकर म्हणतात म्हणले. अहो ती चोरी करण्यासाठी पाय दिलाय आणि तुम्ही म्हणता माझा भक्त आहे आणि माझी पूजा करण्यासाठी पाय दिलाय नाही. आणि इकडं हे अशा गप्पा चालत असताना इकडं चोरी करत असताना ते तुपाची वात लावली होती. तर तुपानं ते काय पाय नेसटला, सबकोणी पालता पडला. पालता पडला की हातामध्ये त्रिशूळ घेऊन भगवान निघाले. काय म्हणले? ह्याचा उद्धारच करायचा म्हणले. आता का? ह्यानं मला दंडवत घातलाय. पार्वती आईसा म्हणले अहो मालक असं येड्यावणी करू नका हो, ते चोरी करण्यासाठी आलंय आणि ते पालत पडलंय. इकडं लक्ष द्या बरं. चोरी करण्यासाठी आले पालत पडलंय. तुम्ही काय पार्वती त्यानं कसं बी पडू दे पण त्यानं मला दंडवत घातलाय. माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात दंडवत कसं? दंडवत दंडापुरी काही उरी नुरावे. दंडवत कसं असतं? पूर्ण अंग महाराज टेकलं पाहिजे बघा, त्याला खरं दंडवत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल लिंग प्रतिमा दिठी देखत खोये अंगुष्टी लोटी जे का काटी पडली जैसी. माझ्या ज्ञानोबारायानं दृष्टांत दिलाय. दंडवत कसा पाहिजे? पूर्ण अंगानं काठी जे खाली टिकती त्या प्रकारे ते पडलंय. आणि मग महाराज भगवान शंकराला काय वाटलं? महाराज माझा भक्तच आहे, दंडवत घातलाय आणि माझीच पूजा करायलाय. भोळा महादेव तेने संतोषला, भोळा महादेव तेने संतोषला. मैंने करी मला कोण पूजा, भोळा महादेव तेने संतोषला. मने करी मला कोण पूजा. कोण माझी पूजा करत आहे? भगवान शंकर आले आणि महाराज त्या चोराला घेतले आणि कैलासाला घेऊन गेले. ते चोर कोण होता? त्याचं नाव कुबीर आहे. आणि त्या कुबीराला विचारलं तुला काय पाहिजे? देवा
मला काय पाहिजे, मला सोनं पाहिजे म्हणून तर घंटा चोरू लागलो. मला घंटा सोन्याची पाहिजे. त्यावेळेस माझ्या भोळ्या शंकरानं उदार अंतकरणानं महाराज काय केलं, घोषणा केली, या जगाच्या पाठीवर जेवढं सोनं असल, जेवढं धन असल, ही तुझा असल, तू त्या धनाचा राजा. देह हे काळा ते मनुष्याचे काय, कुबीराचे, ते मनुष्याचे काय आहे. ते का आता मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. चाल सांगितलं तो उग तुम्ही पुन्हा अजून काड्या कर चाल, त्याच्यामुळे सांगतच नाही. विठ्ठल विठ्ठल ऐका, उदार अंतकरणानं धनाचा राजाच बनवलं. आणि खरं सांगू, लंकेमधलं जेवढं धन होतं तेवढं कुबेराचं होतं, हिसकावून घेतलं त्या रावणानं. किती महाराज माझे भगवान भोळे आहेत सांगा. चोरी करण्यासाठी भक्त आला तर महाराज उदार अंतकरणानं धनाचा राजाच बनवलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसे आपण बी भोळेच राहतो, पण आपला भोळेपणा लय वेगळा. आपले भोळे, आपले इतके भोळे की भोळ्यापेक्षा ही भोळे महाराज. किती भोळे ऐका तुम्हाला सांगतो. एकाचं लग्न जमलं, शॉर्टकट मध्ये सांगतो, आता अर्धा सांगतो. तुम्ही म्हणजे मांड्या मोडालेत, मला कळाले तुम्ही बोर व्हालेत आता. एकाचं लग्न जमलं, लग्न एकाच जमते. आताच्या काळामध्ये लग्नच जमना, लईच अवघड झाले महाराज. सरासरी इकडं तर लई झालंय, आमच्याकडे तरी जरा बरं आहे. इकडं तर सगळा पसारा झालाय. कशाचं काय, आपल्या इथंच लांब नाही, निफाडपेशी करंजगाव म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी गेलो आणि एक तुमच्या वयाचा माणूस माझ्याकडे आलाय. महाराज परभणीचे? मी म्हणलं हो हो. तिकडं पुरी असतात का? मी म्हणलं तेवढं सोडून बोला, तेवढं सोडून काही बोला. तसं नाही महाराज, तुम्हाला 50,000 रुपये कमिशन देतो. मी म्हणलं पोरग दाखव गड्या. म्हणलं पोरग बघितलं तर त्याचे दाढी पांढरी, केस पांढरे. मी म्हणलं हे पोरग काय? म्हणले 1,00,000 रुपये जरी देतो मला होत नाही. म्हणलं आता देवाला सोड. विठ्ठला विठ्ठला कुणाचं तरी आता महाराज म्हातारे माणसं दम खात नाहीत, म्हणते तर अरे वय होऊन चालय, लग्न घेणं करून. आताच आम्ही वाट मध्येच म्हणून लागतो आमच्या मर्दंगाचार्याला, महाराज आता तुम्ही लग्नाला आलात, बुंदी चारा तुमची, घ्या ना लग्न करून. असे आमच्या गावाकडे खेड्याचे म्हातारी माणसं म्हणतात काय, अरे वय होऊन चालय, ह्यानं लग्न करून पुन्हा पुरी संपून जात्याल. कशाचं काय आले महाराज, घे अक्षता टाकून, घे अक्षता टाकून. म्हातारे माणसं म्हणायचे. आमच्याकडलं पोरग म्हणला लय म्हातारे महाग लागलेत. म्हणला चौकात गेलं की अक्षता टाकून घे म्हणालेत. म्हणला चौकात गेलं की अक्षता टाकून घे म्हणालेत. म्हणला एका ठिकाणी लग्न चालू होतं, लग्नामध्ये हा गेला, घेतला, दोन्हीकडून 2 टोपल्याने अक्षता वाटत होते. त्यानं टोपलंच घेतलं, 2-2 मुठीनं आपल्या डोंबल्यावर, 2-2 मुठीनं आपल्या डोंबल्यावर. त्या ठिकाणी आमचे स्वप्नील महाराज होते. स्वप्नील महाराज म्हणले, अरे हे असलं काय करतो? म्हणला महाराज आमच्या गावातल्या लोकांना खपका चोटीला आहे. म्हणला घे अक्षता टाकून, घे अक्षता टाकून. ठेव का आता अक्षता टाकून घेतलो. म्हणला पोरगी कवा का मिळना. असं जमते का? नाही जमत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एकाचं लग्न जमलं, आईनं सांगितलं बाळा तू आता लहानाचा मोठा झाला, बायकोचा बैल का? बैल नाही, नवरा झालास. आता थोडस पाहुण्याकडे जाताना थोडस विचार करून जाय बाबा. आता तू बायकोचा नवरा झालास, तुला 4 चौघ रामराम घालतेत,
थोडस हिशोबानं राहा, थोडस येता जाता थोडस चांगलं लोकायला बोलत जा, काही नाही मला अडचण. एक दिवस आला घरी, आईनं सांगितलं बाळा कुठे गेलता? ते म्हणला सासरवाडीला गेलतो. म्हणला बरं लेकरायला काय खायला नेलतं का? नाही म्हणला खायला नेलं. अरे वेड्या म्हणला, आता तो मोठा झाल्यामुळं काहीतरी लेकरायला खायला घेऊन जावं लागतंय. असं आता शान्या माणसून आता आपल्याकडे पद्धत आहे बघा, काय लेकरायला खायला काहीतरी घेऊन जाण्यासाठी शूट मार्टवर माणूस पेढे घेते. आता ते ऍपल निघाले, तर आता ते केळी घेते, द्राक्षे घेते, जे काय कांदे घेते. तुम्ही होच म्हणा, आता मी जे काय सांगाल ते होच म्हणा. कशाचं काय आले महाराज, असं काहीतरी घेऊन जाव. म्हणला आई काही नेलो नाही कडे, म्हणला दुमारच्या बाहेरला घेऊन जातो म्हणला. ह्याला सासरवाडीकडून फोन आला, जावई बापू या लवकर का तुमचे सासरे बॉय एक्सपायर झालेत. फोन आला. मला आई मला सासरवाडीला जायचंय. आईनं म्हणले सांगितलं ध्यानात आहे का? पक्क ध्यानात आहे, मला काही टेन्शन घेऊ नको. शूट मार्टवर गेले 2 किलो पेढे घेतले. किती? 2 किलो पेढे घेतले. आणि गेल्यानंतर महाराज ज्या ठिकाणी मूत असते त्या ठिकाणी का चांगलं वातावरण असते का? सगळी रडारडी, सगळे पाहुणे मंडळी. दाखवू का रोडून थोडस? हा नाही गो तुम्ही बसलात बसा, नाही तर जात झालं उठून. माझं रडणं लय बेकार आहे, कोणत्याच पट्टीत लागत नाही माझं रडणं. तिकडं सगळा रडबोंबा उठलाय. माया बाप मेले गे, म्हातारी म्हणते तुम्हाला कसं ठेवलं, मला कसं नेलं. असंच का? उलट व्हायलंय का? मी थोडस उलटी सुलटी घेर टाकते बरं का. सगळी रडारडी. आणि हा भादर तिथं गेलाय. घ्या पेढे, घ्या पेढे. मेलय कोण? सासरा. आणि हे काय म्हणतो? घ्या पेढे. इतका भोळा. महाराज कशाचं काय आले? मेहना म्हणला माझा बाप मेलाय आणि मोतीवर नालाय पेढे वाटते म्हणला. असा धरला खोलीमध्ये घातला, हिरवा पिवळाच केला. असा ठोकला. कशाचं काय? मला माती न करताच घरला निघून आला. म्हणली बाळा आलास का? गाडीहून पडलास का? काय हिरवा पिवळा झालास? ते म्हणला बस बोल नक मला. काय झालं रे बाळा? का बोल नको म्हणतोस? नको बोलो. तू का माय आहेस का? म्हणला पेढे घेऊन जायला सांगितलीस मला, त्या सोयऱ्यानं मारलं म्हणला तिथं. बरं पण झालतं काय? माझे सासरे एक्सपायर झालते. मग माय म्हणले अरे वेड्या किती भोळा आहेस तू, तिथं पेढे घेऊन जायचं नसते म्हणले, तिथं मोठमोठ्यानं रडावं लागते म्हणलं. रडलं असतं तर लोक म्हणले असते बघा ओ बघा निमगावच्या जावयाचं किती प्रेम आहे सासऱ्यावर बघा. तसं राहतं बी महाराज, इतकं प्रेम. किती सासरा सोयरा रडला बघा. असं रडला असतास तर 4 लोकांना नाव घेतलं असतं. महाराज कशाचं काय आले? असं आहे का? मला चालतंय. ह्याच्या मोठ्या शाडूला म्हातारपणाला पोरग झालं. किती? म्हातारपणाला पोरग झाला. जसं पोरग झालं तसं शाडूला फोन केला, भाऊ या कार्यक्रमाला या, नामकरण सोहळा आठवलाय पोरायचा, या. सगळ्याला आनंद झाला महाराज. आणि हा तिथं गेलाय आणि म्हणते माया बापू कसं झालं रे मया शाडूला पोरग. कशाचं काय आले महाराज? शाडू म्हणला म्हातारपणाला मला पोरग झालंय आणि ह्याच्या काय मुळावर झालं हे लयच रडाले म्हणला. असा धरला आणि हिरवा पिवळाच केला महाराज. माझा दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का? इतके लोक भोळे राहतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माऊली